आला आहे. ते 84 वर्षांचे होते. आज दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी पिचड यांची प्रकृती खालावली. ब्रेन स्टोन असल्याने पिचड यांना नाशिक येथील नाईस प्लस रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. मागील 1.5 महिन्यांपासून नाशिक येथील रुग्णालयात पिचड यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान आज दुपारी पिचड यांची प्रकृती खालावली आणि संध्याकाळी त्यांनी रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. पिचड यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी रुग्णालयात जाऊन दर्शन घेतले आहे. त्यांच्या समवेत नगरसेविका भाग्यश्री शिरोडे, ज्योतिताई कवर व अन्य सहकारी होते. यावेळी भारती पवार यांनी मुलगा वैभव पिचड व कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले आहे. मधुकर पिचड यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठमोठी पदे भूषवली होती. तसेच आदिवासी विकास मंत्री पद देखील त्यांनी भूषवले होते. त्यांना आदिवासी हृदय सम्राट